सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला होता. त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे पुरवठा अधिकारी विवेक दमदडे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. सर, नेमकं काय प्रकार होता? शासन गेल्या काही वर्षापासून शासन काही वर्षापासून लाभार्थ्यांना जो पीडीएस मार्फत तांदूळ वितरित केला जातो, तो फोर्टिफाईड राईस म्हणून आता शासनामार्फत वितरित केला जात आहे. आणि हा फोर्टिफाईड राईस म्हणजे 100 ग्रॅम दाण्यामागे 1 ग्रॅम दाणे हे आर्टिफिशियल टाकले जातात. त्याच्यामध्ये लोह, त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 आणि आयरन यासारखे महत्वाचे मूलद्रव्य योग्य प्रमाणात मिक्स करून तांदळामध्ये मिक्स केले जातात. आणि तो आर्टिफिशियल दाणा हा तांदळासारखा जरी दिसत असला तरी तो आपण बारकाईने निरीक्षण केला तर तो वेगळा असा ओळखून येतो. परंतु तो प्लास्टिकचा दाणा नसून हा वेगवेगळ्या चांगल्या मूलद्रव्यांनी संपन्न असलेला तांदळाचाच दाणा आहे. कारण त्यात तांदळाचं पीठ देखील मिक्स असतं. त्याच्यामुळे लाभार्थ्यांनी किंवा नागरिकांनी त्याच्याबाबत कोणताही संभ्रम मनामध्ये ठेवू नये. तो तांदूळ आपल्या आरोग्यासाठी पोषक आहे. त्यामध्ये कोणताही संभ्रम किंवा शंका मनात ठेवण्याची आवश्यकता नाही. तो जो व्यक्ती होता ज्याने हा दावा केला होता, त्या संदर्भात काही आपण त्याला ताकीद दिली? जे माझ्या मते प्रतीक शिंदे, हा त्याचेच नातेवाईक असलेले, मळ्यामध्ये चक्कर मारायला गेला आणि त्या नातेवाईकांनी त्यांनाही फोर्टिफाईड राईस बद्दल माहिती नसल्याने आणि स्वतः शिंदे यांनाही त्याबद्दल सखोल माहिती नसल्याने त्या दोघांचाही गैरसमज झाला. त्या गैरसमजापोटी त्यांचं जे काही कुतूहल होतं त्यापोटी त्यांनी ती बातमी दिली असावी किंवा ती पुढे माहिती सर्क्युलेट केली असावी. त्यामध्ये समज देण्या इतकं माझ्या मते गैर काही नाही. जर त्यांना तसं काही आढळून आलं आणि त्यांची शहानिशा व्हावी म्हणून जर त्यांनी प्रयत्न केले असतील तर त्या दृष्टीने आम्ही त्यांच्या मनातील शंका दूर केलेली आहे. स्वतः मी त्या गावामध्ये भेट देऊन पंचनामा करून त्याची शहानिशा केली तर ते आपल्याला फोर्टिफाईड राईस आढळून आलेला आहे. त्याबद्दल मी तेथील लाभार्थ्यांना आणि प्रत्यक्ष ज्यांच्या घरी तो व्हिडिओ शूट केला त्यांना देखील मी त्या संदर्भात माहिती दिली. या तांदूळा संदर्भात काही जनजागृती करण्यात येणार आहे? मी सिन्नर तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना विनंती करेल की आपल्याकडे जो तांदूळ येतो तो फोर्टिफाईड राईस म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये 100 ग्रॅम मागे 1 ग्रॅम असे फोर्टिफाईड राईसचे कर्नल्स म्हणजे तांदळासारखेच कण असतात. ते आपण शिजवताना जे काही निवडतो त्यातून ते बाजूला काढू नये. ते मूलद्रव्यांनी संपन्न असे तांदळाचे कण असतात. ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा आपण आपल्या आहारात नियमित वापर करावा. त्याबाबत कोणताही मनामध्ये संभ्रम ठेवू नये. नागरिकांनी तांदळाबाबत कुठलाही संभ्रम ठेवू नये असं आवाहन जे आहे ते पुरवठा अधिकारी विवेक दमदडे यांच्या वतीने करण्यात आलं आहे. योगेश महानकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.